नमस्कार. कधी विचार केलाय का की ही जी उंच झाडं असतात, जी आपल्या घरांपेक्षाही कित्येक पटींनी उंच असतात, ती पाणी कशी पित असतील? म्हणजे त्यांच्या मुळांपासून ते थेट शेंड्यापर्यंत पाणी पोचतं तरी कसं? चला तर मग आज यामागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. हाच तो प्रश्न आहे, नाही का, जो शास्त्रज्ञांनाही अनेक वर्ष कोड्यात टाकत होता. जमिनीमधलं पाणी कोणतीही मोटर किंवा पंप नसताना ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध इतक्या उंचीवर जातं तरी कसं? या संपूर्ण विवेचनात आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. जरा या झाडाकडे बघा. वरवर पाहता किती शांत आणि स्थिर दिसतंय, पण याच्या आतमध्ये एक जबरदस्त, एक अत्यंत गुंतागुंतीची आणि कार्यक्षम प्रणाली अहोरात्र काम करतीये. हा एक असा प्रवास आहे जो जमिनीच्या आतून सुरू होतो आणि थेट आकाशाला गवसणी घालतो. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून, म्हणजे या सगळ्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून. हे सगळं घडतं तरी का? वनस्पतींना पाण्याची इतकी गरज असते तरी का? म्हणजे बघा, जसं आपल्याला जगण्यासाठी अन्न लागतं तसंच वनस्पतींनाही लागतं, आणि पाणी आणि खनिजे म्हणजे त्यांच्या जेवणाचे मुख्य घटक आहेत. याच पाण्यामुळे तर त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि झाडाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतात. तर ही पाण्याची गोष्ट सुरू होते जमिनीच्या आतून. आता आपण जाणार आहोत थेट झाडाच्या मुळांच्या जगात, जिथे हे सगळं नाट्य घडतं. हे बघा, वनस्पतीची मुळं म्हणजे जमिनीखाली पसरलेलं एक भलं मोठं नेटवर्कच आहे. त्याचं एकच काम पाणी आणि पोषक तत्व गोळा करणं. हीच आहे त्या पूर्ण जलवाहिनी प्रणालीची एंट्री. आता आपण जरा अजून आत डोकावून बघूया. वरून साधी दिसणारी ही मुळं आतून मात्र पाणी शोषण्यासाठी एकदम परफेक्ट डिझाईन केलेली असतात. चला ती रचना अजून जवळून पाहूया. यांना म्हणतात मूळरोम, म्हणजे मुळांवर असलेले लाखो अगदी केसासारखं बारीक तंतू. त्यांचं काम काय? तर लहान लहान स्ट्रॉसारखं मातीतला पाण्याचा प्रत्येक थेंब शोषून घेणं. जणू काही निसर्गाने झाडाला लाखो स्ट्रॉस दिलेत की काय. बरं, एकदा का पाणी मुळांमध्ये आलं की त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो, आणि हा प्रवास होतो वनस्पतीच्या आतल्या एका खास हायवे सिस्टममधनं. यालाच म्हणतात वाहक ऊती किंवा व्हॅस्क्युलर टिश्यू. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आहे वनस्पतीची स्वतःची कुरिअर सर्व्हिस, जी पाणी आणि अन्न दोन्हींची वाहतूक करते. आता या हायवेवर 2 लेन आहेत असं समजूया. पहिली लेन आहे जलवाहक पेशींची, म्हणजेच झायलेम. ही लेन फक्त अपवाहतुकीसाठी आहे, म्हणजे पाणी आणि खनिज मुळांपासून वर थेट पानांपर्यंत घेऊन जाते. आणि दुसरी लेन आहे रसवाहिनीची, म्हणजेच फ्लोएम. ही लेन पानांमध्ये तयार झालेलं अन्न झाडाच्या बाकी भागांना पोचवते, म्हणजे एक पाणी आणते, दुसरी जेवण पोचवते. पण थांबा, एक प्रश्न मनात येतो. हे सगळं तर झाडाच्या आत घडतंय, जे आपल्याला दिसत नाही. मग यावर विश्वास कसा ठेवायचा? याचा काही पुरावा आहे का? हो, नक्कीच आहे. एकदम सोपा प्रयोग आहे, जो कोणीही करून बघू शकतं. एक छोटंसं रोप घ्या, त्याला रंगीत पाण्यात ठेवा आणि फक्त 1 दिवस वाट बघा. मग बघा काय गंमत होते. आणि हे बघा, निकाल समोर आहे. खोड कापल्यावर आतमध्ये त्या रंगीत पाण्याच्या रेषा स्पष्ट दिसतात. ह्याच त्या जलवाहक पेशी. हा आहे त्या अदृश्य महामार्गाचा अगदी डोळ्यांना दिसणारा पुरावा. ठीक आहे, पाणी मुळांमधून खोडात आलं हे तर सिद्ध झालं, पण आपला मूळ प्रश्न अजून बाकी आहे. हे पाणी ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध इतक्या उंच चढतं कसं? यामागे कोणती जादू आहे, कोणती शक्ती आहे? तर या शक्तीचं नाव आहे बाष्पोत्सर्जन किंवा ट्रान्स्पिरेशन. म्हणजे काय? तर वनस्पती आपल्या पानांवरच्या छोट्या छोट्या छिद्रांमधून पाण्याची वाफ बाहेर हवेत सोडते. जसं आपण श्वास बाहेर सोडतो तसंच काहीसं. आता गंमत अशी आहे की हे पाणी वाया जात नाहीये, उलट हेच तर या पूर्ण सिस्टमचं इंजिन आहे. विचार करा, जेव्हा आपण स्ट्रॉमधून ज्यूस ओढतो तेव्हा वर एक सक्शन तयार होतो, एक खेच निर्माण होते, ज्यामुळे ज्यूस वर येतो. बरोबर, तसंच काहीसं इथे होतं. पानांमधून पाणी बाहेर पडल्यामुळे आत एक जबरदस्त सक्शन पूल तयार होतो, आणि ही खेचच मुळांमधलं पाणी थेट शेंड्यापर्यंत खेचून आणते. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. बघूया की हे सगळे भाग मिळून हे अशक्य वाटणारं काम कसं शक्य करतात. चला एकदा पटकन सगळा प्रवास आठवूया. मूळरोमांनी पाणी शोषलं, जलवाहक पेशींच्या हायवेवरून ते वर गेलं, पानांमधून बाष्पोत्सर्जन झालं, ज्यामुळे एक सक्शन पूल तयार झाला, आणि याच खेचमुळे उंच झाडांच्या शेंड्यापर्यंत पाणी पोहोचलं. किती सोपं आणि किती अद्भुत आहे, नाही का? तर मग आजच्या या प्रवासातले काही महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवूया. मूळरोम, जे पाणी शोषतात.
जलवाहक पेशी किंवा झायलेम जे पाणी वर नेतात, रसवाहिनी किंवा फ्लोएम जे अन्न पोचवतात, आणि बाष्पोत्सर्जन ती शक्ती जी पाणी वर खेचते. हे 4 शब्द म्हणजे वनस्पतींच्या या अद्भुत जलवाहिनी प्रणालीचा पायाच आहेत. आणि जाता जाता एक विचार. वनस्पती जेवढं पाणी पिते त्यातलं बहुतेक पाणी ती वाफेच्या रूपात बाहेर टाकून देते. आता विचार करा, ही निसर्गाच्या डिझाईनमधली एखादी चूक आहे की हे एक अत्यंत हुशारीने केलेले डिझाईन आहे? कारण याच प्रक्रियेमुळे तर ती जगते. यावर नक्की विचार करा.